शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोत हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये. आणि इथं जो हरभरा आहे अशा प्रकारे इथं अवस्था हरभऱ्याची आपण बघत आहात. इथं फुल अवस्था आहे बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला घाटे अवस्था पण दिसत आहे बघा. अशा प्रकारे बघा, इथे घाटे अवस्था पण आहे. अशा प्रकारे कळी अवस्था पण आहे. तर अशामध्ये काय करायचं, तर अशामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं फूल करपलं नाही पाहिजे. इमामॅक्टिन फवारायचं. अळीचं रक्षण झालं पाहिजे, अळीपासून म्हणजे संरक्षण झालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला इमामॅक्टिन आवश्यक आहे. कळी फुलांचं रक्षण झालं पाहिजे अळ्यांपासून. तर इमामॅक्टिन घ्यायचं आहे आपल्याला इथं पंपानुसार 12 ग्राम घ्यायचं चार्जिंग पंपाला. पेट्रोल पंप असेल तर 15 ग्राम. आणि सोबत काय घ्यायचं, तर सोबत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं घ्यायचं आहे. तर इथं अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे याचं रूपांतर फुलाचं लवकरात लवकर घाट्यामध्ये झालं पाहिजे. आणि घाट्यातले जे दाणे आहेत ते जाड झाले पाहिजे. दणकट घाटे भरले पाहिजे चांगल्या प्रकारे. आणि उत्पादन भरपूर आलं पाहिजे. यासाठी भरीव काम करायचं असेल तर नेटिव्ह घ्यायचं इथं 10 ग्राम. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं, तर इथं आपल्याला म्हणजे साईज अशी वाढवायची असेल आणि थोडं मायक्रोन्यूट्रन्स भेटलं पाहिजे त्याला. आणि ह्युमिडिटी पॉवर वाढली पाहिजे पिकाची. वातावरणात बदल होत आहेत. थंडी रात्रीला दिवसा गरम अशामुळे काय होते, ह्युमिडिटी पॉवर कमी होती. तांबूसपणा रोगराई येत आहे. तर अशा वेळेस त्याला पाहिजे तशी मायक्रोन्यूट्रन्स भेटली पाहिजे. तर त्यासाठी आपण विल बॉन्डसुद्धा इथं घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हरभरा पिकाचं संरक्षण करू शकतो. सध्या फुल अवस्थेमध्ये भरपूर आहे आपला हरभरा. तर अशा अवस्थेमध्ये फुलावस्थेमध्ये अशा प्रकारे आपण जर फवारा घेतला तर आपल्या पिकाचं लवकरात लवकर 15 दिवसामध्ये घाट्यामध्ये रूपांतर होईल. दाणे जाड भरतील, कळीचं फुलामध्ये लवकर रूपांतर होईल आणि आपलं पीक संरक्षण चांगल्या प्रकारे होईल. अळ्यापासून रक्षण होईल आणि लवकरात लवकर आपलं पीक जे आहे हे माल तयार होईल आणि आपल्याला आपलं उत्पादन भरपूर वाढेल. तर अशा प्रकारे फवारा आपण इथं घेऊ शकता. तर आता आपण याचं सर्वांचं पाणी केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं आपण इथं 100 ग्रामचा घेतला आहे एक पॅक. आणि इथं घेतला आहे छोटा पॅक 50 ग्रामचा. म्हणजे 10 पंपाचं पाणी इथं आपण केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण 150 ग्राम म्हणजे 15 ग्राम पेट्रोल पंपासाठी नेटिव्ह घेतलेलं आहे आपण इथं अशा प्रकारे 100 ग्राम. तर हे आपण इथं 10 ग्राम प्रतिपंप टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे बॉन्ड. तर हे बॉन्डसुद्धा आपण एकदम चांगल्या प्रकारे इथं साधारणतः 60 ग्रामचा पॅक आहे हा. आपण इथं बघू शकता हे 30 ग्राम आहे. तर याच्यामध्ये 6-6 पंप. परंतु आपण इथं एका पुडीमध्ये आपण साधारणतः 5च पंप करायचे आणि दुसऱ्या पुडीमध्ये 5 पंप अशा प्रकारे 10 पंपाचं इथं बनवलेलं आहे आपण. तर हे पण सुद्धा 10-10 पंपाची औषधी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करून आपल्या हरभरा पिकाचं संरक्षण करू शकता. तर अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे आणि आता आपला फवारा चालू करायचा आहे. परंतु आपली माणसं सध्या फवारणी करणारे आलेली नाहीत. त्यासाठी आपण इथं थांबलेलो आहोत आणि ते माणसं आल्यानंतर आपल्याला इथं चालू करायचं. आता माणसं आलेली आहे फवारणीला आणि आता फवारणी आपण पंप भरणार आहोत. अशा प्रकारे फवारणीची आम लागू नये म्हणून अशा प्रकारे बूट घालणं चालू आहे बघा. यामुळं आपल्याला फवारणी करताना जी आम असते हरभऱ्यावरची ती पायाला लागल्यामुळे जखमा होतात. ते होऊ नये म्हणून अशा प्रकारे लांब लांब जे बूट असतात ते बूट इथं घातलेले आहेत. नेटिव्हचा एक डब्बा एक माप टाकणं चालू केलं आहे. त्यानंतर इमामॅक्टिन एक डब्बा, विल बॉन्ड एक डब्बा अशा प्रकारे. आणि त्यानंतर राहिला पंप भरून घेत आहोत. तर अशा प्रकारे फवारणी चालू केली आहे आपण. पलीकडच्या काठानं फवारणी चालू केली आहे त्या काठानं, कारण अलीकडचा भाग थोडंसं पाण्याच्या जवळ आहे आपल्याला इथं. त्यामुळं आपल्याला इथं तिकडून फवारणी करत करत आणायची अलीकडं. तर आपण पलीकडच्या काठानं फवारणीला सुरुवात केलेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारे.